4 पानाचा पेपर लिहून आपल्याला 4 सुद्धा मार्क पडत नाही यार. याचं कारण काय? कारण इथे ना आपण क्वालिटी काम करण्यापेक्षा आपण क्वांटिटी लिहायला जातो आणि तिथेच सगळा गेम आपला फसतो. मित्रांनो लक्षात ठेवा, कुठलंही आन्सर आहे तुम्ही ते किती क्वालिटी लिहिलं आहे त्याला महत्व आहे, किती क्वांटिटी लिहिली त्याला महत्व नाहीये. आता समजा आपले जे आन्सर शीट आहे ते जेव्हा चेक करायला जातं त्यावेळी चेकरचा माइंडसेट कसा असतो की त्याला आन्सर एका प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये पाहिजे, त्याच्यात महत्वाचे कीवर्ड्स पाहिजे, डायग्राम्स पाहिजे, या सगळ्या अशा प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये आन्सर आलं तर तो फुल मार्क द्यायला बसलाच आहे. शिवाय जेव्हा पेपर चेक होतो त्यावेळी त्या पेपरची एक स्टँडर्ड सोल्युशन सेट युनिव्हर्सिटी पण आपल्या चेकरला दिलेली असते. त्या सोल्युशन सेटला रेफर करूनच प्रॉपर स्ट्रक्चर वाईज आन्सर असेल तरच आपला एक्झामिनर आपल्याला फुल मार्क देणार आहे. आणि आपल्याला वाटतं की मी फुल लिहिलं तरी मला फुल मार्क भेटत नाही, तू क्वालिटी लिहिलंय का हे महत्वाचं आहे. आता एक जनरली अजून एक सांगतो की सध्या मुलं ChatGPT वरनं आन्सर लिहितात. आता ते जनरल आन्सर आहे, चुकीचं आहे का नाही तेही बरोबर आहे, पण आपल्या युनिव्हर्सिटीच्या आणि आपल्या सिलेबसच्या टेक्स्टबुकच्या आन्सर मध्ये एक्झॅक्ट मॅच होतंय का? तर एक्झॅक्ट मॅच नाही होते. मग अशा वेळी तुला 4 पैकी 4 मार्क ChatGPTच्या आन्सरला नाही भेटणार. त्यांना लगेच कळतं टीचरला की हे जनरल आन्सर आहे. त्यांना स्पेसिफिक पॉईंट पाहिजे जे युनिव्हर्सिटीने दिले, जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिले. त्यामुळे शक्यतो आपल्याला काय करायचं, आपल्या टीचरने टेक्स्टबुक मध्ये जे दिलंय त्याच पॅटर्न मध्ये आन्सर लिहायचे, म्हणजे आपल्याला काय येतं आन्सरला फुल मार्क भेटतात. आता आपल्याला हे तर क्लिअर झालं की कुठे आपली मिस्टेक होऊ राहिली. मग एक स्टँडर्ड आन्सर कसं असायला हवं, आयडियल आन्सर कसं पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर काय ते पण तुम्हाला सांगतो. बघा स्टँडर्ड आन्सर मध्ये काय असतं, त्याला डेफिनेशन असते, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण लिहायला पाहिजे. डेफिनेशन आली, एक्सप्लेनेशन आलं, त्याच्यानंतर त्यात काही डायग्राम्स असतील त्या रिक्वायर्ड डायग्राम सुद्धा आल्या, आणि शेवट आपला आन्सर काय, त्याचं कन्क्लुजन काय येतं ते सुद्धा आलं पाहिजे. या 4 फॉर्मॅटमध्ये जर आन्सर असेल ना, 4 पानं लिहायची गरज नाही, 2 पानावर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. मित्रांनो आता सगळ्यात मोठ्या 2-3 चुका मुलं करतात. एक मिस्टेक काय होते, पेपर लिहिताना आपल्याला क्लिअर झालं आपल्याला कसं आयडियल सोल्युशन लिहायचंय, काय चेकरचं माइंडसेट आहे, पण मुलांकडनं अजून एक चूक होते की मुलं स्टोरी सेलिंग करतात, गोष्टी लिहायला सुरुवात करतात. हा इंजिनिअरिंगचा पेपर, इथे प्रॉपर टेक्निकल गोष्टी गरजेच्या ना, आपल्याला जनरल गोष्टी नाही लिहायच्या. जसं चाल रे भोपळा टुनुक टुनुक आपल्याला गोष्ट होती, गेली आजी, आजी गेली भोपळा घेऊन गेली पोरीकडे, आले पुन्हा, हे नाही चालत. गोष्टी इथे इंजिनिअरिंग मध्ये चालत नाही. दिस इज इंजिनिअरिंग. सो इकडे आपल्याला काय पाहिजे, प्रॉपर स्ट्रक्चर वाईज प्रॉपर कॉन्सेप्च्युअली आन्सर असेल तर फुल मार्क भेटतात. आता आपण रियालिटी समजून घेऊया. मित्रांनो जेवढा टाइम तुला पेपर लिहायला आहे ना त्यापेक्षा कमी टाइम हा टीचरला पेपर चेक करायला असतो. त्यामुळे तुझा पेपर हातात आल्या लगेच त्याला कळतं की या मुलांनी कसं लिहिलं, हा किती टॅलेंटेड, याला किती मार्क द्यायला पाहिजे. तू जर चांगलं प्रेझेंटेशन नाही ठेवलंय, चांगले पहिले जर 2-4 आन्सर चांगले नसेल, गाणेडे लिहिले, त्याला कळतं यार याचं इम्प्रेशन, आपलं इम्प्रेशन लगेच डाऊन होतं आणि ऑब्व्हियसली आपल्याला कमी मार्क पडतात. लक्षात ठेव ना, तू पोरगी पटवायला गेला, तुझं पहिलंच इम्प्रेशन खराब पडलं तर ती तुला सोडून तुझ्या मित्राला घेऊन जाईल, तशी गंमत होते. सो त्यामुळे आपल्याला पहिलंच इम्प्रेशन बेस्ट ठेवायचं. पेपर लिहिताना जे बेस्ट येतं ते सुरुवातीला लिहायचं, म्हणजे एकदा इम्प्रेशन जर जमलं तर पुढे एकदा सेटिंग झाली की पुढे बेटिंग आपोआप होऊन जाते. तसंच आहे की एकदा टीचरवर आपलं इम्प्रेशन पडलं की तो आपल्याला मार्क देतो, आणि शेवटी मग हेच होतं की 4 पानं लिहिण्याची गरज नाही, 2 पानं लिहून सुद्धा आपल्याला 4 पैकी 4 मार्क पडतात. सो मित्रांनो या गोष्टी होत्या त्या फॉलो करा, सांगितलेल्या चुका अवॉइड करा, स्ट्रक्चर वाईज आन्सर लिहा. फुल मार्क तुम्हाला कमीत कमी पेपर लिहून कमीत कमी वेळेत मिळतील एवढी मी खात्री देतो.